मी गजानन भाऊराव काळे, भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेचा परभणी जिल्हा अध्यक्ष। आज भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेच्या नेतृत्वामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेले आहे। मुख्यमंत्री साहेबांचं आमचं निवेदन असं आहे की आता जो महाराष्ट्र शासनाने GR काढलेला आहे की ST प्रवर्गामध्ये इतर प्रवर्ग असेल ते प्रवर्ग जे घुसखोरी करत आहे ते एकदम वायाळ आहे। याच्यामध्ये जे टाटा इन्स्टिट्यूट आहे त्या टाटा इन्स्टिट्यूटनं अहवाल सादर केलेला आहे सुप्रीम कोर्टला आणि सुप्रीम कोर्टानं ते अहवाल फेटाळलेला आहे आणि त्याच्यावर ते याचिका फेटाळल्याच्या नंतरही आता काही राजकीय नेते हे काय करत आहे की त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समोर विधानसभा असल्यामुळे त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते आता दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे। इथे धनगड आणि धनगर या दोन शब्दामधला गैरसमज हे टाटा इन्स्टिट्यूटने क्लिअर केल्याच्या नंतर ते सुप्रीम कोर्टाने मान्य सुद्धा केला आणि सुप्रीम कोर्टाने मान्य करून ती याचिका फेटाळली आणि याच्यानंतर फेटाळून सुद्धा सुप्रीम कोर्टला हे राजकीय नेते मानत नाहीत आणि हे सर्व केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला पण अधिकार नाही ST प्रवर्गाच्या ज्या सूचीमध्ये छेडछाड करण्यासाठी। हे पूर्ण अधिकार माननीय राष्ट्रपती साहेबांचा अधिकार आहेत आणि याची पूर्ण दखल ही सुप्रीम कोर्टाने घेतल्याच्या नंतरही सुद्धा आज अशा प्रकारच्या ज्या ST प्रवर्गाच्या विरुद्ध काही इतर प्रवर्ग जे त्यांना प्रवर्त करत आहेत हे खूप सामाजिक तेढ निर्माण करण्याची इथं ही भूमिका काही राजकीय नेते त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी करत आहे। याचा निदर्शन म्हणून आदिवासी समाज अशी जर घटना घडली तर पूर्ण महाराष्ट्रभरचा आदिवासी समाज हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब औंढा नागनाथ यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये धनगर किंवा धनगड यांचं कुठलेही हस्तक्षेप न करता आदिवासीचं आरक्षण हे कायमस्वरूपी जशास तसं ठेवण्यात यावं, अन्यथा जर नाही ठेवलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत।